कार्यक्रमाला हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। हॅलो, 220व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज कार्यकर्ता मेळावा व महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे आणि या समारंभास आपण सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहात। त्यांचा मी सर्वांचा पाटील साहेब उरण पनवेल आमदार त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते। नमस्कार। भारतीय धनगर परिषद व श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान तसेच कामोठे MSCBचे अधिकारी दादासाहेब यंगर, BJPचे सचिव कल्याण जिल्हा अजित खरात आणि ॲडव्होकेट शारदा पिंजारी या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। हे माझे असे काहीच नाही, जे आहे ते त्या ईश्वराचे आहे। त्याने दिलेल्या बुद्धीनेच मी हे लोकांना परत करीत आहे, अशा उदात्त भावनेने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपले जीवन जनतेला समर्पित केले। दयाळू आणि क्षमाशील दीप प्रज्वलनाचा सोहळा सुरू आहे, तरी उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट त्यांचा सुरू ठेवला पाहिजे। सर्व मान्यवरांचे आभार। मान्यवरांना विनंती करते की या दीप प्रज्वलनानंतर आपण सर्वांनी व्यासपीठावर आगमन करावे आणि स्थानापन्न व्हावे। पहिला मंडळाचे संचालकाचं पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे। अशा या आपल्या कार्यक्रमाध्यक्ष श्रीरंग वळकुंडे यांना मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते। यांच्या 220व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित पनवेल उरण विभागाचे कार्यसम्राट माजी आमदार विवेक पाटील साहेब, त्याचप्रमाणे भिवंडीचे न्यू राष्ट्रपाचे अध्यक्ष, कल्याण विभागाचे माझे परममित्र आणि समाजाचे नेते खरात साहेब, यमगर साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, माझगावच्या रेलोडचा
हॉस्पिटल नामांतर कुर्ला विभागातील वार्ड मार्केटचं अहिल्यादेवी होळकर मार्केट, नवी मुंबई दुगाव जवळ त्या नाक्याला अहिल्यादेवी होळकर चौक, खांदा आपला नेरुळ मध्ये सेक्टर 20 मध्ये दर्शन दरबाराच्या समोरचा जो रोड आहे त्या रोडलाही त्या भारतीय धनगर परिषदेनं अहिल्यादेवी होळकर मार्ग हे नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कामत गावामध्ये एक छोटासा पुतळा या संघटने उभा केलेला आहे. कामोटा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कृपेनं सेक्टर 10ला लोकमाता अहिल्यादेवी होळकर वाचनालय, त्याचप्रमाणे खांदा कॉलनीमध्ये लोकमाता अहिल्यादेवी होळकर वाचनालय सुरू केलेलं आहे. एवढंच नव्हे तर खांदा कॉलनीतील सेक्टर 6 या मोठ्या उद्यानाला लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान हे नामकरण करून खांदा कॉलनीमध्ये हा धनगर समाज अस्तित्वात आहे हे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या सहकारी मित्रांच्या वतीने आम्ही केलेला आहे. याबद्दल ज्याने यामध्ये फार मोठा कार्याचा वाटा उचलला ते भोपी साहेब, जयंत भगत या खांदा कॉलनीतील शूरवीरांचं नाव घेताना मला अभिमान वाटतो. बंधूंनो, अहिल्यादेवी ही जगामध्ये अशी एक स्त्री होती की जिनं आदेशावर सही करताना सुद्धा श्री शंकर आज्ञेवरून अहिल्यादेवी होळकर असंच नाव लिहिलेलं आहे सही करायची. म्हणजे एवढं एक निष्ठा होती की ही सगळी संपत्ती ही परमेश्वराची आहे, मी फक्त विश्वस्त आहे आणि विश्वस्ताचं काम आहे की ही संपत्ती सांभाळून जनतेच्या योग्य कारणी लावून त्यातून जनतेचा फायदा निर्माण करायचा. असला दुर्मिळ विचार या भारतवर्षात नव्हे तर जगामध्ये कुणी अशा दुर्मिळ विचाराची व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही. या माऊलीचं राज्य उत्तर प्रदेश महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत त्या काळामध्ये 36 जिल्ह्यामध्ये राज्य होतं. एवढं राज्य देशामध्ये कुणाचं एवढं मोठं राज्य होतं. परंतु अहिल्यादेवींचं जे कार्य आहे ते कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रोज हातोडी चालू होती. कारण लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि मंदिर निर्माण, पाणपोई, घाट अशी लोकोपयोगी कामं अहिल्यादेवींनी निर्माण केली. कन्याकुमारी ते हिमालय हा पहिला रस्ता निर्माण केला. केवढं मोठं त्या माऊलीचा विचार असतो. पुणे इंदोर पहिली डाक सेवा सुरू केली. अशा या माऊलीनं प्राणी मात्र एवढी मोठी दया केली की पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी उभ्या पिकाची शेती त्यांनी राखून ठेवल्या की त्या पक्ष्यांना, त्या मुख्या जनावरांना चारा मिळण्यात कसली अडचण येऊ नये. असे थोर विचाराच्या या माऊलीचं आज खरोखर स्मरण होत आहे. कारण आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचाराशिवाय आज कुठलंच काम होत नाही. आणि म्हणून आजच्या राज्यकर्त्याला खरं तर अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राहिला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये, शासकीय इमारतीमध्ये अहिल्यादेवींचं तस्वीर लावणं की जेणेकरून आजच्या राज्यकर्त्याला लाच घेताना लाज वाटली पाहिजे. एवढं तरी आपण सगळ्यांनी करूया, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बंधूंनो, आमची फार मोठी इच्छा आहे कारण 1995च्या दरम्यान या देशामध्ये युती सरकार होतं. आज खरं तर शिंदे साहेब आले असते, मला जरा सांगायचं होतं की आमचे एक जाणते नेते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास मंत्री होते. अशा वेळी तत्कालीन शिक्षण मंत्र्यानं मराठी 4थीच्या पुस्तकातून अहिल्यादेवीचा धडा वगळला. खरोखर दुःख झालं. मी अनेक वर्तमानपत्रातून लिखाणाद्वारे त्या निषेध व्यक्त केला, तरी पण मोठी जी पत्र आहेत, वर्तमानपत्र आहेत ती दाद घेत नव्हती. आणि त्या काळी मी कुर्ल्यामध्ये अहिल्यादेवी पुण्यतिथीचा वेळ साधून तत्कालीन श्री तारका
जयश्री गडकरींना पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिनिमित्त कार्यक्रम आला। हेतू एकच होता की अहिल्यादेवीवरचा एक फार मोठा अन्याय झालेला आहे। मराठी पुस्तकातून अहिल्यादेवीचा धडा या युती सरकारनं काढलेला आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी केवळ एक सिनेसारखा जर आणली, तिच्या मुखातून जर शब्द निघाला तर ती बातमी होऊ शकेल म्हणून तर मी पुढे घेऊन आलो। आणि त्यानंतर लोकमत वगैरे अनेक पेपर असून त्याबद्दल एक बातम्या पसरल्या, परंतु या सरकारला दया आली नाही। तत्कालीन आमदार कुर्ल्याचे नवाब मलिक, त्याचप्रमाणे पोपटराव गावडे यांना विधानसभेमध्ये नागपूरच्या प्रश्न उपस्थित करायला लावला। त्यानंतर सरकारनं एक जाहीर केलं की आम्ही भविष्यामध्ये इंग्रजी 5व्या पुस्तकात तो धडा घेऊ। अहिल्यादेवी मराठी मुलांना अहिल्यादेवीचा खरं स्तोत्र कळलं पाहिजे, तिचा इतिहास कळला पाहिजे, नाही म्हणे इंग्रजी पुस्तकात आम्ही धडा देणार आहोत। काय वाय सरकारचे डोके चाललेले आहे। म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करणारी, भ्रष्टाचाराला पाप असं समजणारी जी पूर्वज आपले आहेत त्याचं नाव निशाण बुडलं पाहिजे, ही एक परंपरा राज्यकर्त्यांनी चालू केलेली आहे। घरातले मला तुम्हाला विनंती करावं वाटते की आता अहिल्यादेवी होळकरांचाच नववंशात राम शिंदे आलेले आहेत, त्याला आपण सांगूया। आणि पूर्वर्त बालभारतीच्या 4थीच्या पुस्तकात तो मराठी धडा अतिशय सुंदर धडा आहे। तो धडा पूर्वर्त मराठीच्या पुस्तकात आपण घालण्याचा प्रयत्न करूया। तसं केलं तर अहिल्यादेवींच्या विचाराचं खरं आपण पाठराखण करतो असं होईल। बंधूंनो, आम्हाला सदैव पनवेल तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळी हाक देऊ त्यावेळी पाटील साहेब आमच्या हाकेला भाऊ देतात, परंतु पाटील साहेबांच्याकडे माझी फार दिवसापूर्वी मागणी आहे। साहेब, आज जर तुम्ही आम्हाला त्या मागणीबद्दल निश्चित काय तर सांगाल, कारण आमची एक अपेक्षा आहे, या कामोठा कळंबोलीत 40% धनगर समाज आहे। खंदा कॉलनीमध्ये जवळजवळ 40च्या आसपास पश्चिम महाराष्ट्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार म्हणून मेजॉरिटीने आम्हीच आहोत। आणि अशा ह्या माथाडी कामगारांना, ह्या चाकरमान्यांना आम्हाला इथं आमचा सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे, कमीत कमी खर्चामध्ये आमच्या मुलाबाळांचा विवाह व्हावं, आणि म्हणून एक समाज मंदिर आम्हाला या अहिल्यादेवीच्या अर्पानं इथं आम्हाला जर उपलब्ध झालं तर खरोखर तुमचा आम्ही एक उपकार जन्म विसरणार नाही एवढी मी काही दिवशी, आणि हीच एक आमची अपेक्षा आहे। एवढं बोलून मी माझी रजा घेऊ आलेल्या युवा व्याख्याते, लेखक व परिवर्तन सामाजिक संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव माननीय जगदीश क्षमा असावी, जगदीश सर अजून आपल्यात आलेले नाही। थोडाच समारंभ त्याकडे वळूया। धन्यवाद वळपुंडे साहेब। ठेवायचं आहे तर आपण पाहुण्यांचे स्वागत करीत आहोत। अंबरनाथचे शहर प्रमुख मधुकर हजारे यांचा सत्कार उपस्थित असलेले पाहुणे श्री अजित खरात, भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव यांना आपले 2 शब्द बोलण्याची विनंती करते। अजित खरात। आजच्या या शुभ संध्याकाळी अहिल्यादेवी पुण्यतिथीसाठी उपस्थित
आपण सर्व बांधव, त्याचबरोबर डायसवर उपस्थित प्रमुख अतिथी श्रीमान विवेक पाटील साहेब यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचबरोबर काशीनाथ पाल साहेब, अहिल्यादेवींचा न्यायदानाचा वारसा जपतायत अशा ॲडव्होकेट पिंजारी मॅडम, त्याचबरोबर हा एक सुंदरसा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा मी सोहळा म्हणेन, असा सोहळा ज्यांनी साजरा करून आपल्या सर्वांना अहिल्यादेवीची आठवण करून दिली आहे असे श्रीरंग बापू वळकुंडे साहेब, त्यांचं सर्वांचं मी एक हा कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल एक आनंद व्यक्त करतो. आणि एवढंच सांगू इच्छितो की ज्या अहिल्यादेवींचा वारसा घेऊन आज सगळा महिला वर्ग इथे मोठ्या संख्येने उपस्थित दिसतोय. खरोखरच कौतुक करायला लागेल त्या अहिल्यादेवींचं, ज्या 17व्या शतकामध्ये त्यांनी जे विलक्षण असं कार्य केलंय. न्यायदान म्हणता येईल, राज्य कसं चालवलं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने राज्याला हाताळलं गेलं पाहिजे, अतिशय सुंदर काम त्यांनी केलं. परंतु वळकुंडे साहेबांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे इतिहासामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते शालेय इतिहास जो आपण वाचला, शालेय इतिहास वाचून आपण मोठे झालो, परंतु त्या इतिहासामध्ये अहिल्यादेवी या 4 ओळींमध्ये मुलांना पाहायला मिळतात. याचं कारण हे आहे की पूर्वीचा ज्यावेळेस शिक्षण पद्धती, शिक्षणाचे जो अभ्यासक्रम बनवला जायचा त्यामध्ये आपल्याला स्थानच नव्हतं किंवा अहिल्यादेवींचा विषय घेणं हे शक्य नव्हतं. परंतु आज महत्त्वाचा असा विषय आहे की आज राज्यकर्त्यांमध्ये मुख्य स्थान, आज आपले मंत्री महोदय अहिल्यादेवींचे 9वे वंशज माननीय नामदार राम शिंदे साहेब यांची वर्णी लागली आहे. ती केवळ धनगर असल्यामुळे आज हाच जो विषय आहे, आज तोच तेही तिथे न्यायदानच आपल्याला करून देत आहेत. आज त्या राम शिंदेच्या माध्यमातून पाहुण्यांचं स्वागत. आज त्याच माध्यमातून आज दुसरी एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की शिक्षण क्षेत्रातलं उच्चतम असं पद जे समजलं जातं शिक्षण संचालक, ते शिक्षण संचालक ही आपले धनगर समाजाचे व्यक्ती आहे, श्रीमान नामदेव जरग. आज हा एक मानाचा विषय आहे. परंतु विषय असा आहे की आपल्या समाजाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचणं आणि त्या आपल्या जो लहान मुलं किंवा जो एक नवीन वर्ग जो आहे या वर्गाच्या नवीन मुलांना हे समजून चुकलं पाहिजे. त्यासाठी असे मोठमोठे कार्यक्रम असे रेग्युलर होत राहिले पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्याला या गोष्टींची माहिती मिळेल. आजच्या कार्यक्रमाला मल्हार सेनेचे सरसेनापती लवजी शेवाळे यांची उपस्थिती लाभण्यामध्ये एक अडचण झाली. वळकुंडे साहेबांची इच्छा होती राम शिंदे साहेबांनी यावं, पण राम शिंदे साहेबांचा एक प्रोग्राम पुण्याला असल्याने आणि तो प्रोग्राम अजून संपला नसल्यामुळे ते इथे पोहोचू शकले नाही. त्याचबरोबर राम शिंदे साहेबांनी तो जो विषय आहे हा जय मल्हार सेनेचे सरसेनापती लवजी शेवाळे यांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या तिथे उपस्थित राहण्यासाठी निघालेले आहेत. परंतु परिस्थिती अशी झाली की एक औरंगाबादची एक फ्लाईट कॅन्सल झाली आणि ती दुसरी जी फ्लाईट आहे ती 6:30 वाजता आपल्या एअरपोर्टला पोहोचते. त्यामुळे त्यांना यायला उशीर होतोय. आज महत्त्वाचं असं काही मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळणार होतं आपल्याला, ते मार्गदर्शन आपल्याला मिळू शकत नाही. पण तत्पूर्वी आज इथे उपस्थित जे मान्यवर आहेत डायसवरती
त्यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला अपेक्षा असेल तरी 2 शब्द मी बोलून माझे 2 शब्द इथे संबोधित करतो. स्वाभिमान, न्याय, समता यासाठी समाज एकता हे ब्रीदवाक्य घेऊन भारतीय धनगर परिषदेच्या वतीनं आज पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होलकर यांची 220वी पुण्यतिथी निमित्त धनगर समाज कार्यकर्त्यांचा मेळावा आणि महिलांसाठी हल्दी कुंकूचा कार्यक्रम असे जो दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय श्रीरंग वळकुंटे, प्रमुख वक्त्या सन्माननीय ॲडव्होकेट शारदा पिंजारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय काशीनाथ पाल, संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, त्याचबरोबर आत्ताच व्यासपीठावर हजर राहिलेले सन्माननीय शेंडगे साहेब, सर्व मान्यवर, माझे सहकारी संजय भोपे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सुरुवातीलाच या कार्यकर्ता मेळावा आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि हे जाहीर करत असताना सन्माननीय श्रीरंग वळकुंटे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की गेल्या वर्षी त्यांनी असाच एक कार्यक्रम त्यांच्या ह्या संस्थेच्या माध्यमातून घेतला, यावर्षी हा कार्यक्रम घेतला आणि मला वळकुंटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबद्दल अभिमान या गोष्टीचा वाटतो का ते आतापर्यंत जेव्हा मला भेटले तेव्हा या धनगर समाजाच्या प्रश्नाविषयी आणि त्या संबंधित मागणी मागण्यासाठी माझ्याकडे घेतला आले. कधीही वैयक्तिक मागणीसाठी ते माझ्याकडे आतापर्यंत आलेले नाही. ते आजच्या राजकीय जीवनामध्ये एकंदर आपण सर्वकडे पाहतो तेव्हा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते समाजाचं किंवा जनतेचं कायपेक्षा माझं काही चर्चा या ठिकाणी नेहमी केली जाते आणि सगळ्यांचं पहिलं मागणं असतं माझं काय त्याचं. पण गेली 4 वर्ष जवळजवळ वळकुंटे साहेब मला भेटतात तर त्यांनी कधी वैयक्तिक काम आणलेलं नाही आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी सांगितलं नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी रस्त्यांना अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. या ठिकाणी गार्डनसाठी माझे सहकारी जयंत भगत, संजय भोपी, त्याच्यावर मोतीराम कोळी असतील, विमला पवार असतील, त्यांच्या एका चांगल्या गार्डनला म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या नावेला साधेल अशी गार्डनला नाव देण्याचं काम केलं. आणि ह्या विभागामध्ये राहणाऱ्या जनतेला अहिल्याबाई देवी होळकरांची ओळख झाली पाहिजे, त्यांचं कार्य त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पुस्तकाचा जो धडा काढलेला आहे, आता काढलेला पण झाले 15-16 वर्ष 20 वर्ष झाली, अजून काय जमत नाही. परमेश्वर करो आताच्या राज्यकर्त्यांना कशी सुबुद्धी होत त्यांनी लवकरात का, पण हे सरकार टाकेल न टाकेल पण 31 मे जे अहिल्यादेवी होळकरांची जयंतीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी मात्र आम्ही कर्नाळ पेपरच्या माध्यमातून दर 31 मे आणि दर 13 ऑगस्टला पुण्यतिथीच्या दिवशी सर्व शाळांमधनं अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्रावर निबंध स्पर्धा आयोजित केल्याशिवाय ठेवणार नाही. कारण या निबंध स्पर्धांच्या माध्यमातून शाळेतला मग कुठल्याही समाजाचा मुलगा असो त्याला अभ्यास हा करावाच लागतो आणि त्या निमित्तानं जी काय उपलब्ध पुस्तकं अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आहेत ती सारी पुस्तकं चालवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये अहिल्यादेवींचं होळकरांचं कार्य आणि त्यांचं चरित्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितपणे केल्याशिवाय ठेवणार नाही आणि ती खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे. प्रस्ताविकामध्ये वळकुंटेंनी सांगितलं की त्यांनी अहिल्यादेवींनी सारी संपत्ती देवाची आहे आणि आपण विश्वस्त आहे असं काम केलं. खरं त्यांचा विचार जर आता असणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांना आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी केला तर मला वाटतं हा देश महासत्ता बनायला
10 वर्ष पण लागणार नाही एवढं आदर्श आपल्याला समोर आहे. आणि त्यांचा आदर्श हा निश्चितपणे महान आहे. आणि त्यांचा आधुनिकता 17व्या शतकामध्ये सुद्धा महामार्ग बांधण्याची कल्पना त्यांनी मांडली आणि ती अंमलात देखील आणली. अरे अजून आपल्याला महामार्ग बांधता येत नाही. आपला सायन्स पनवेल बांधला काय, त्याच्यावर खड्डे पडतात किती, त्यासाठी टोल किती भरावा लागतो. मला वाटतं अहिल्यादेवी होळकर असते तर इथं टोल बिल भरायला लागलं नसतं वरपुंडेच्या. हा फरक आहे राज्यकर्त्यामधल्या विचारामध्ये. विचार आणि आचार त्याच्यामधला फरक जो असतो तो फरक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून आता मुलांनाच हे सगळे संस्कार करायला पाहिजे. निदान पुढची पिढी तरी त्या विचाराची निघाली तर निश्चितपणे ह्या देशाची प्रगती होईल. मी एका समाजापुरतं म्हणत नाही. अहिल्यादेवीचं कार्य फक्त धनगर समाजापुरतं मर्यादित नाही तर या देशाला आदर्श घालून देणार त्यांचं आदर्शवादी असा त्यांचा कारभार निश्चितपणे होता. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांचं चरित्र आपण लोकांसमोर नेण्याची प्रयत्न करू. कार्यक्रमाला कोणी गेलं की त्याच्याकडे मागणी होत असते. त्यामुळे वैकुंठे साहेबांनी मला काय सोडलंही नाही. त्याने पण सांगितलं आमचं एक समाज मंदिर असावं म्हणून. समाज मंदिर 100% झाल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवायच्या आधी जरा लक्षात घ्या गोष्ट की त्यासाठी मी वैकुंठे साहेब तुम्हाला सांगितलं आपलं रजिस्टर मंडळ असायला पाहिजे. आपण ते रजिस्टर केलेलं आहे. त्याच्यावर काही ठराविक रक्कम असावी लागते. आणि सिडको आता पुढच्या महिन्यातच अशा प्रकारच्या समाज मंदिरासाठी जाहिरात करायचं. आतापर्यंत आपण कसं करत होतो का चला आपल्याला वाटलं नाही तर बांधायचं की आपण बांधून मोकळे होतो. जसं आपण त्या गार्डनला नाव दिलं म्हणजे देऊन टाकलं काय हरकत नाही. पण आता सिडकोने जरा सिस्टमॅटिकपणा केलेला आहे का त्याच्यामध्ये रितसर काही जागा अशा प्रकारच्या ज्या महान व्यक्तिमत्व होऊन गेलेत, राष्ट्रीय पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी काही प्लॉट हे सिडकोने राखून ठेवलेले आहेत. आणि त्या राखून ठेवलेल्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा लागणार. आणि तो अर्ज केल्यानंतर तो प्लॉट तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी या ठिकाणी. आणि तो प्लॉट शक्यतो कामोठा कॉलनीमध्ये घेणार आहे. कामोठा कॉलनीमध्ये घेण्याचं कारण असं आहे का तिथली ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. म्हणजे एखाद कोटी द्यायला आपल्याला कुठं काय हरकत येणार नाही म्हणून आपण ती कामोठ्यात द्या. बाकी काय हेतू त्याच्यातला नाही. आता कामोठ्यात आपला समाज किती आहे, कांदा कॉलनीत किती आहे, कलबोलीत किती आहे, खारघरला किती आहे तो माहित नाही. पण कामोठ्यामध्ये घेण्याचा माझा जो हेतू आहे तो हा हेतू आहे. आणि ह्या सगळ्या चर्चा आमच्या झालेल्या आहेत. फक्त त्यांना तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या तोंडून वधवून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला असावा असं मला निश्चितपणे वाटतंय. हे पुन्हा एकदा त्यांचं ह्या सगळ्या कामकाजाच्या बाबतीत त्यांच्या मागची त्यांची जी भूमिका आहे ती किती स्वच्छ आहे. काय करायचंय समाजासाठी समाज मंदिर असलं पाहिजे, नाव असलं पाहिजे. पण माझी मागणी त्याच्या पुढची तुमच्याकडे आहे की त्या समाज मंदिरात फक्त लग्न लावण्याचंच काम होता कामा नये तर अहिल्यादेवी होळकरांच्यावर चर्चासत्र त्या ठिकाणी झाले पाहिजे. त्या ठिकाणी एक लायब्ररी चांगली असली पाहिजे. त्या लायब्ररीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व समाजाच्या पुढच्या पिढीला वाचनाची एक आणि आत्ताच्या पिढीला एक वाचनाची सोय असली पाहिजे की त्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र हे जनतेसमोर सातत्यानं ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर त्यांच्या जीवनावर मला वाटतं आता मुख्य वक्ते आहेत त्या बोलतील. मी काय त्यांच्या जीवनावर बोलणार नाही. पण अनेक दाखले असे देत आहेत त्यांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या निर्णयाचे आणि त्यांच्या राज्यकारभाराचे ते आपल्या वक्त्यात देतील. पण हे सारं आपल्याला त्या समाज मंदिरामध्ये असं उभं करावं लागेल. चित्रमय रूपाने असं उभं करावं लागेल का जसं इस्रायलमध्ये गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण त्यांची जी क्रांती आहे ते क्रांतीचे चित्रमय वर्णन केलेलं आहे. का नुसतं चित्र बघितल्यानंतर ताबडतोब लक्षात येतं का त्या काळात काय झालं. एखाद्या बऱ्याच वेळा खालचं वाचायची देखील गरज नाही. तर तशा प्रकारचं काम ह्या समाज मंदिरातून आपण झालं पाहिजे ते कराल असे अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतो. पहिलं काम माझं आहे नंतर तुमचं आहे. पहिलं काम माझं आहे तो प्लॉट मिळवून देणं, त्याच्यानंतर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ते समाज मंदिर उभं करणं यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, यशस्वी प्रयत्न केले जातील आणि लवकरात लवकर ते समाज मंदिर उभं राहील यासाठी निश्चितपणे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आज या कार्यक्रमासाठी मला बोलावलं, जो काय यथोचित माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये थांबायची भरपूर इच्छा आहे पण आपला 6चा कार्यक्रम जरा उशिरा सुरू झाला
7:30 वाजलेले आहेत. मला एक 8 वाजता दुसरा कार्यक्रम आहे आणि सर्वसाधारण मी वेळेवर जातो. राजकीय पुढाऱ्यांच्याबद्दल तुमचं मत काय मला माहीत नाही, पण मी मात्र वेळेवर हजर राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळं मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मांडल्या. थोडासा बदल म्हणून मी एवढंच म्हणेन, जी काही स्पर्धा येणार आहेत ती ठराविक मर्यादेपर्यंत न घेता संपूर्ण शहर किंवा संपूर्ण राज्यातल्या समाजातल्या मुलांसाठी तुम्ही घ्यावीत अशी आशा मी तुमच्याकडे करते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बोलताना असं म्हणालात की आज अहिल्यादेवी असता तर आपल्याला टोल भरावे लागले नसते, पण तोच त्यांचा विचार घेऊन आपण सगळ्यांनी जर का त्याच्या विरोधात पाऊल टाकलं तर नक्कीच तो टोल आपल्याला भरावा लागणार नाही असंही कुठेतरी वाटतं. आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या युवक पिढीने म्हणा किंवा आत्ता जी काही आमच्यापेक्षा मोठी पिढी आहे त्यांनी निश्चितच पुढचं पाऊल उचलावं अशी आशा व्यक्त करते. आणि त्याच पुढे आपल्या या व्यासपीठावर त्यांचं कार्य करत आहेत. मग शैक्षणिक क्षेत्र असू देत, डॉक्टरी पेशा असू देत, वकिली क्षेत्र असू दे किंवा बँकिंग सेवा असू दे, आज कुठल्याही क्षेत्रात स्त्री मागे आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकलेलं आहे आणि अशाच काही स्त्रियांचा सत्कार, त्यांचा सन्मान सोहळा आज या व्यासपीठावर आपण करीत आहोत आणि त्या कार्यक्रमाची मी सुरुवात करीत आहे.